इंडियन आर्मीचा सार्थ अभिमान, खासदार सुप्रिया सुळे। आपण सगळे या काळात भारतीय आहोत आणि आपण देशासोबत आहोत। आपल्या आर्मीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले। सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी भारतीय सैन्याला मानाचा मुजरा करते। हा निर्णय ज्या पद्धतीने घेतला आहे तो योग्यच आहे। भारत सरकारने दिलेले ड्राफ्टिंग अप्रतिम आहे, ते सगळ्यांनी वाचा, त्याचं देखील कौतुक करते। भारताने सांगितलं आहे की हा सगळा क्रूर हल्ला होता आणि आम्ही त्याचा विरोध केला आहे। आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई केली आहे, कुठल्याही देशाला किंवा सैन्याला टार्गेट केलं नाही। तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की हा देश महात्मा गांधींच्या मार्गाने चालतो, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या। इंडियन आर्मीने क्लेम केलेला आहे, काय नेमकं या सगळ्या अर्थातच आपण सगळेच या काळामध्ये एक भारतीय आधी आहोत, त्याच्यामुळे नेशन फर्स्ट। तर आज भारताच्या आपण सगळे बरोबर आहोत, पहिला मुद्दा। दुसरा, आपले जे लष्कर आहेत त्यांचा आपल्या सगळ्यांनाच आणि मला सार्थ अभिमान आहे। आणि आज जी ॲक्शन घेतली याबद्दल मी भारत सरकारच्या ह्या सगळ्या आर्मीला मानाचा मुजरा करते की त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला। आणि नुसता निर्णयाचा विषय नाही, ज्या पद्धतीने तो घेतलेला आहे त्याला जास्त महत्त्व आहे। मी जर भारत सरकारचं स्टेटमेंट पाहिलं असेल आता, ते एक अप्रतिम असं स्टेटमेंट आहे। त्याचं ड्राफ्टिंग जर तुम्ही बारकाईने ऐकलं असेल, इट्स अन आउटस्टँडिंगली ड्राफ्टेड स्टेटमेंट ऑफ द रियालिटी। जे वास्तव आहे ते अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी मांडलेलं आहे। त्यांनी असं त्याच्यात नमूद केलेलं आहे की हा एक डायरेक्ट अटॅक भारतावर झालेला आहे। आमचे पर्यटक तिथे गेले होते, त्यांचीही क्रूर हत्या केलेली आहे। त्याचा उत्तर आम्ही दिलेलं आहे, पण ते खूप मेजर्ड, 3 महत्त्वाचे शब्द त्यांनी वापरले। इट इज अ व्हेरी फोकस्ड अटॅक, इट्स अ व्हेरी मेजर्ड अटॅक, आणि इट्स नॉट अ रिटॅलिएशन अँड इट्स नॉट एस्केलेटिंग। म्हणजे त्यांनी इतका तो व्यवस्थित अटॅक केलेला आहे की जे दहशतवादी आहेत त्या दहशतवाद्याच्या विरोधात हा अटॅक आहे, हा कुठल्याही सिव्हिलियनवरचा अटॅक नाही। मी तो स्टेटमेंट, माझी विनंती राहील प्रत्येक भारतीयाला की हिंदीमधला आणि इंग्रजीमधलं भारत सरकारचं स्टेटमेंट हे प्रत्येक भारतीयांनी वाचलंच पाहिजे। तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की आपण युद्ध हा मार्ग नाही, शांततेच्या मार्गाने, महात्मा गांधींच्या मार्गाने हा देश चालतो। आणि त्याच्यामुळे हा जो अटॅक आहे हा दहशतवाद्याच्या विरोधात आहे, हा कुठल्याही व्यक्ती किंवा सिव्हिलियन किंवा महिला किंवा मुलांच्या नाही। त्याबद्दल मी MEA आणि डिफेन्स मंत्रालयाचे खूप खूप कौतुक करते आणि आभारी मानते। काही 8 ते 10 कॅम्प्स जे आहेत ते उद्ध्वस्त देखील केलेले आहेत इंडियन आर्मीने। दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर जे या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते त्यांच्या घरच्यांशी जेव्हा माध्यमातून आज संपर्क साधायचा प्रयत्न केला तेव्हा देखील त्यांनी एक समाधान व्यक्त केलं सरकारच्या बाबत, आणि असे ऑपरेशन्स कंटिन्यू राहावे, कुठल्या एका मर्यादित घटनेपुरतं राहणे असं त्यांची इच्छा आहे। या सगळीकडे मला असं वाटतं ज्यांच्या घरात हे दुर्दैवी गोष्ट झाली, ज्या हल्ल्यामध्ये, दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांना वीर मरण आलं, त्यांच्या आयुष्यात दुःख आपण कधीच परत आणू शकत नाही, त्यांचा आनंद। पण या फुलाची पाकळी, एक श्रद्धांजली त्यांना आपण सगळ्यांनी अर्पण करूया या माध्यमातून। आणि त्याचबरोबर ही लढाई कुठल्या व्यक्ती किंवा देशाच्या विरोधात नाही, ही दहशतवादाच्या विरोधात आहे। हा भारताचा स्टँड युनायटेड नेशन्समध्ये वारंवार भारताने मानले। नाव या मिशनला देण्यात आलं, सिंदूर म्हणून। आता नाव काय द्यायचं त्या मिशनला हा इथल्या सरकारचा प्रश्न असतो। नाही, काय माहिती का, अनेक महिलांच्या समोर त्यांच्या पतीला मारण्यात आलं होतं, सगळे ते चित्र आपण बघितलं होतं, अनेक महिलांचे स्टेटमेंट घेतलं, त्यामुळे सिंदूर नाव देण्यात आले। लोगो पण इंडियन आर्मीला तसाच दिलाय। तो इंडियन आर्मी जे करते त्याचं मी मनापासून नेहमी स्वागतच करत राहील, कारण का इंडियन आर्मी, आपले सगळेच फोर्सेस हे अतिशय कर्तृत्ववान या राज्यातली आणि देशातली मुलं मुली आहेत। त्याच्यामुळे त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि ते तुम्ही आणि मी सुखात राहो ह्याच्यासाठी त्यांचं उभं आयुष्य आणि मोठा त्याग फक्त ते नाही करत, त्यांचं कुटुंबही करतं। त्या सगळ्या इंडियन फोर्सेसला मी मानाचा मुजरा करते आणि सॅल्यूट करते। आता या सगळ्या बैठकीला तुम्ही देखील उपस्थित होता, जी काही स्ट्रॅटेजी गेल्या काही दिवसांपासून
केंद्र सरकार किंवा लष्कर जी काही म्हटली जात होती ती या सगळ्या याच्यामध्ये यशस्वी होताना दिसतं? हो, अर्थातच. म्हणजे कुठलंही युद्ध असेल जे भारतामध्ये लढलोय आपण सगळे, म्हणजे आपल्या अनेक दशकांचा इतिहास आहे युद्धांचा. म्हणजे पंडितजींच्या काळात झालेले असतील, इंदिराजींच्या काळात झाले असतील, अटलजींच्या काळामध्ये ज्या काही घटना झाल्या आणि आता मोदीजींच्या काळात ज्या होत आहेत, त्या सगळ्यालाच भारत हा एकच आहे. याच्यात कुठलाही राजकीय विषय नाही. आम्ही ऑल पार्टी मीटिंगला गेलो होतो तेव्हाही आमची भूमिका स्पष्ट केली होती आम्ही, की आम्ही भारताबरोबर आहोत. आपण भारतीय पहिले आहोत. पहिला भारत, त्याच्यानंतर राज्य, त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब. ताई, इंडियन जे आर्मीकडनं जी लष्कराकडनं प्रेस घेतली गेली ना, त्यात ज्या ज्या ठिकाणी आपण दहशतवादी हल्ले केलेत त्या ऑफिसर्सनी ना त्याचा रिलेट दिला. जसं की एक जो कॅम्प उडवण्यात आला तिथं डेव्हिड हेडली आणि कसाबची ट्रेनिंग झाली होती, किंवा तिथून जे पहलगाम हल्ला झाला किंवा पुलवामा हल्ला झाला, ते ट्रेनिंग कॅम्प आहेत. पण US जे आहे युनायटेड स्टेट, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सिव्हिलियन्स मिळत, म्हणजे पाकिस्तानकडनं असं रात्रीपासून सांगण्यात आलं की सिव्हिलियन्स मिळत, पण इंडियन आर्मीकडनं कुठल्याही सिव्हिलियन्सला हानी पोहोचली नाहीये. गेल्या अनेक वर्षापासून दहशतवादी ट्रेनिंग घेत होते. यावरती काहीतरी ठोस पर्याय काढला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं आत्ता जे झालंय तो पहिला टप्पा आहे. आपण कोणीही अशा काळामध्ये कुठलंही असं स्टेटमेंट बाहेर जाता कामा नये ज्याच्यातून देशामध्ये कुठलाही चुकीचा संदेश जाईल. त्याच्यामुळे आमच्यासारख्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी पुढचे काही दिवस अतिशय रिस्ट्रेन ठेवून कुणावरही टीका न करता भारताच्या ऐक्यासाठी जे काही स्टेटमेंट येतील ते अभिमानाचे आणि भारताच्या शौर्याचेच यावे. काही त्याच्यामध्ये अजून एक त्यांनी महत्त्वाचं सांगितलं की पाकिस्तान इथं थांबणार नाही, तर अजून सुद्धा अशा पद्धतीने ते हल्ले करू शकतात. त्यामुळं देशाने एकत्र आणि या सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी तयारी करायची. अर्थातच ही सगळी चर्चा ऑल पार्टी मीटिंगमध्ये झाली होती आणि ऑल पार्टी मीटिंगमध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती की आम्ही सगळे जरी विरोधी पक्षात राजकीय असलो तरी आम्ही सगळे भारतीय आहोत. त्यामुळे भारतासाठी, भारताच्या ऐक्यासाठी त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पूर्ण ताकदीने भारत सरकारबरोबर आहोत. विरोधी पक्षांना